बुंदीचे लाडू. आजीला रेसिपी विचार. कसे करतात बुंदीचे लाडू? आजीला म्हणावं कसे करावं लागत असते विचार. शेवगेच घालावं लागतंय, तळावं लागतंय, जळून घ्या ना म्हणजे ऐकायला येईल. ही करावं लागते, शेव पाडावं लागती, मग चोळावं लागती, मग साखरेचा पाक करावा लागतोय, त्याची गोळी भरू द्यावा लागती, आणि मग त्याचे गोळ बांधावं लागते, आणि मग खायचे असते. मग खायचे. गरम गरम गरम. आता बुंदीचे आहेत होय आजी लाडू. शेवाचे लाडू, शेवाचे. बुंदीचे गोळ, बुंदीचेच लाडू म्हणते का ह्याला? बुंदीचे लाडू, आपल्यात कसं नुकतीला बुंदी म्हणते, म्हणजे तर शेवाला. शेवगा तुम्ही काय करायलात? आम्ही करायला कडक नाही चहा बरोबर क्रिस्पी पुऱ्या. तुम्ही काय करायलात? बरोबर खाण्यासाठी लाटून दिले. हा काय आणलं साई? ह्याचे शेवाचे लाडू बांधण्यासाठी साखरेचा पाक साखरेचा पाक केलेला आहे. आता ते टाकावं लागतं ह्याच्यात आणि नंतर हलवायचं आणि बांधायचे. केस बघ तुझे. मग हे आमचा होता. माझं सासू बघ मम्मी ती लाजत नाही. बरं, रोज रेसिपी बनवायची असली खायला म्हणजे असंच अवतार करून बनवावं लागते. तेव्हा चांगली बनते. आमच्या लाडक्या नाती लिकी आल्या ताई दिवसभर आम्हाला डोकं येत नाही बनायला. करंज्या केल्या, तिळाच्या, सगळं आमची आई करती, ह्या नुसतं बसतात. भाकराच्या करंज्या केल्या. आमची बरी क्वीन आहे ना, नुसती खाते गरम गरम. आपल्याला इलायची टाकायची राहिली. जाऊ दे. आमची घेतली कशी. बरं, बाय, मस्त. आता संपलंच बघ. आता हे नेलेत. जा ना, जा. कसं बनवायचं बुंदीचे लाडू? आणि रेसिपी तर तुम्हाला माझ्या खापर पंचीने सांगितलीच आहे. आणि हे बघा थांबा जरा. तिकडे एक फिश बघा. दुसरं मधलं आण म्हणा. तिथं हे होतं ना, भातवाडी होती ना. गटमी नाही ते टाकलं का लाडू. बघा कसं लाडू बनवायला. एवढे बनले, एवढे बनवायला.